विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत प्रॅक्टिस सेट 8.2 एक्झाम्पल नंबर 5. काय दिलेले आहे ते? लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस ABCD आर 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड साइड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. ओके, आता ही डायगोनल दिलेली आहे AC अँड BD. AC आहे 12, BD आहे 16. तर आपल्याला याची प्रॉपर्टी काय आहे? डायगोनल बायसेक्ट इच अदर परपेंडिकुलरली. डायगोनल बायसेक्ट each other परपेंडिकुलर. ओके, बायसेक्ट करता म्हणजे काय? दोन त्याचे इक्वल पार्ट्स होत आहे आणि परपेंडिकुलर म्हणजे हा इथे 90 डिग्री आहे. ओके, तर बघा आता 80 हा मध्ये टी आहे. 80 इक्वल टू AC अपॉन 2. AC किती आहे? 12 सेंटीमीटर. 12 अपॉन 2 इक्वल टू 6. आता आपल्याला काय काढायचं आहे? dt इक्वल टू dB अपॉन 2. हा dB किती आहे? 16. किती आहे? 16 अपॉन 2 मीन्स किती? 8. ओके, नाव हा ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल ATD. इन ट्रायंगल ATD अँगल T इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. ओके, त्यातला डायगोनल कोणता? हा 90 डिग्री. 90 डिग्री समोरचा डायगोनल म्हणजे हा AD. ओके, AD स्क्वेअर इक्वल टू 80 स्क्वेअर प्लस DT स्क्वेअर. 80 आता आपण 80 काढलेला किती आहे? 6 स्क्वेअर प्लस DT किती आहे? 8 स्क्वेअर. 36 प्लस 64 100. AD square equal to 100. AD square equal to 10 square by taking square root on both side. Okay, AD equal to 10. आपल्याला AD मिळालेला आहे. AD काय आहे? साइड ऑफ द रोम्बस. नाव आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर. आपल्याला माहित आहे पेरिमीटर म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. 4 इंटू साइड. 4 इंटू 10 40 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे पेरिमीटर आपण काढलेला आहे, त्याची साइड पण काढलेली आहे. नाव क्वेश्चन नंबर 7. मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज 50 डिग्री. फाइंड मेजर ऑफ रिमेनिंग 3 साइड. रोम्बसच्या तिन्ही साइड आपल्याला काढायच्या आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, अपोजिट साइड्स आर रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. ओके, अपोजिट्स अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स म्हणजे अँगल डी चे अपोजिट अँगल F. हा 50 आहे तर हा पण 50 राहील. हा G जेवढा तेवढा C राहील. पण आपल्याला G आणि E माहिती नाही म्हणून आपण हा घेतो X घेतो. आपण X. ओके, नाव अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस are congruent. Therefore, angle D equal to angle F equal to 50 degree. Angle D किती आहे? 50. Angle F किती आहे? 50. कारण काय? congruent. Now, suppose angle G equal to angle A equal to X. ओके, आपण काय घेतलं आहे? X. आता आपल्याला माहित आहे चारही अँगलची सम किती असते? 360. ओके, therefore angle D plus angle E plus angle F plus angle G is equal to 360. ओके, angle D किती आहे? 50. angle E X, angle F 50, angle G X 360. 50 plus 50 100. X plus X 2X 360. Transfer 2X equal to 360 minus 100. 2x equal to 260. X equal to 260 divide by 2. X equal to divide करा 130. ओके, therefore angle X म्हणजे कोण होता? angle G equal to angle E equal to 130 डिग्री. ओके, तर अशा प्रकारे आपण याचे एव्हरी अँगल्स फाइंड आउट केलेले आहे. नाउ वी सी पॅरलेलोग्राम. व्हॉट इज पॅरलेलोग्राम?
अ क्वाड्रिलेटरल हॅव्हिंग अपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड पॅरलेलोग्राम. याचे अपोजिट साइड्स कसे आहे, पॅरलल आहे. ओके, समजा हा ए बी सी डी आहे, तर ए बी पॅरलल सी डी अँड ए डी पॅरलल बी सी. ओके, याचे दोन्ही अपोजिट साइड्स कसे आहेत, पॅरलल. नाव अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट each other. These are the properties of parallelogram. Now trapezium. Okay, see the figure PQRS. Okay, if only one pair of opposite sides of quadrilateral is parallel, then it is called trapezium. आता हे जी PQ आहे, PQ ला पॅरलल कोण आहे, SR. ओके, इथे ओनली वन पेअर आहे, एकच पेअर पॅरलल आहे. ही पेअर पॅरलल नाही. PS आणि RQ पॅरलल नाही. ओके, जेव्हा अशा प्रकारे सिच्युएशन असते, क्वाड्रिलेटरल असतो, त्याला काय म्हणतात, ट्रॅपेजियम. नाव हिअर सेगमेंट SR पॅरलल सेगमेंट PQ. आता याची प्रॉपर्टी बघा, अँगल S प्लस अँगल P 180 डिग्री. हा अँगल S आहे अँड हा अँगल P आहे. याची दोघांची सम किती आहे, 180. दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. अँड अँगल R अँड अँगल Q आर 180 degree. Okay, sum of these two angles are 180 degree. Now on the basis of this problem I take one example. See in the figure ABCD, it is a trapezium. Angle D 70, angle C 100, and find angle A and angle B. आपल्याला माहित आहे काय, adjacent angle of a trapezium are supplementary. Supplementary means 180 degree. दोघांची सम किती, 180 डिग्री. therefore angle D प्लस अँगल A इक्वल टू 180 डिग्री. अँगल D किती आहे, 70 प्लस अँगल A इक्वल टू 180 डिग्री. अँगल A इक्वल टू 180 मायनस 70. अँगल A इक्वल टू 110 डिग्री. त्याचप्रमाणे अँगल C प्लस अँगल B इक्वल टू 180. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, now second example, ratio of consecutive angle of quadrilateral is 1:2:3:4. Find the measure of each angle. Okay, suppose angle is 1x, 2x, 3x, 4x. Now sum of all angles of a quadrilateral is a 360 degree. therefore कोणते कोणते अँगल आहे, 1x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इक्वल टू 360 डिग्री. ओके, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6, 6 प्लस 4 10x इक्वल टू 360. x इक्वल टू 360 अपॉन 10, x इक्वल टू 36. ओके, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. नाव फर्स्ट अँगल x equal to 36. second angle 2x equal to 2 into 36 equal to 72 degree. third angle 3x 3 into 36 108. fourth angle 4x 4 into 36 144 डिग्री. ओके, आता याचे आपण चारही अँगल काढलेले आहे, फाइंड आउट केलेले आहे. पण हा क्वाड्रिलेटर कोणत्या प्रकारचा आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, नाव अँगल नाव सेकंड प्लस थर्ड अँगल. ओके, सेकंड प्लस थर्ड अँगल किती आहे, 72 प्लस 108 किती झाले, 180 डिग्री. नाव फर्स्ट प्लस फोर्थ अँगल किती आहे, 36 प्लस 144 किती झाले, 180 डिग्री. आता बघा याच्या ॲडजस्टंट अँगलची सम किती आहे, 180 डिग्री. म्हणजेच हा इट इज अ ट्रॅपेजियम अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ ट्रॅपेजियम. इट इज अ ट्रॅपेजियम, कारण की ॲडजस्टमेंट अँगल कशी आहे, सप्लिमेंटरी 180 डिग्री सम आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे.
एक क्वेश्चन नंबर 3 देता है, सॉल्व एग्जाम्पल 1 पेज नंबर 48. मेजर ऑफ एडजस्टेंट एंगल्स ऑफ पैरेललोग्राम आर 5x minus 7 डिग्री अँड 4x plus 25 डिग्री. फाइंड अ मेजर ऑफ एंगल. सॉल्व एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजून घेऊन सॉल्व करायचं आहे. एक लास्ट शेवटला टॉपिक आहे रेक्टँगल बद्दल. सॉल्व एक्झाम्पल 1 पेज नंबर 45. ओके, हा फिगर दिलेला आहे आणि तुम्हाला हा सॉल्व करायचा आहे. ओके, पेज नंबर 45 वर दिलेला आहे. पुन्हा एक लास्ट एक्झाम्पल. दिस इज अ रेक्टँगल. quadrilateral PQR is a rectangle, then find a diagonal PR. Okay, see, okay, PQRS is a rectangle. In triangle PQR, angle Q equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, PR square equal to PQ square plus QR square. 6 square plus 8 square. 36 plus 64. 100. PR square equal to 100. Therefore, PR square equal to 10 square. By taking square root on both sides, PR equal to 10. Diagonal किती मिळाला आपल्याला? PR equal to 10. Write these all examples properly in your notebook and solve again and again and do revision.